नमस्कार. आज शनिवार, गोष्टीचा वार. गेल्या वेळची वाव कविता आवडली का? आता तुम्ही पण तुमच्या आईबाबांसाठी अशी वाव कविता करता येते का बघा. त्याच्यात तुम्ही शब्द ऐकलेत ना, वाईज, वर्दी, असे कितीतरी शब्द होते. त्याच्यातल्या वाईज, विटी, या विटी मुलीची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. अगदी चतुर आणि हुशार मुलगी. या मुलीचं नाव आहे तन्वी, बरं का. आणि ती राहत होती आटपाट नगरात. आटपाट नगराचा राजा होता. त्याला मध्ये मध्ये अशी कधीतरी हुक्की यायची की आपल्या प्रजेमध्ये कोणी हुशार आहे का, चुणचुणीत आहे का, काही वेगळा विचार करताय का, हे आपण शोधावं. एकदा तो सगळ्या राज्यभर दवंडी पिटवतो. छोट्या तोंडाच्या मडक्यात, ज्याचं तोंड छोटं आहे, अशा मडक्यात मोठा भोपळा, पंपकिन कोणी मला आणून देईल का. सगळीकडे दवंडी जाते. तन्वीच्या छोट्याशा खेड्यात राहत असते ना, तिथे पण ही दवंडी येते. तन्वी म्हणते, अरे हे तर काय किती सोपं आहे, चला आपण राजाला जाऊन सांगूया. ती स्मार्ट असते ना, घाबरत नसते कोणाला. चालत चालत जाते आणि राजाला रोज दूध द्यायला आणि भाजी विकायला जातच असते ना. नाहीतरी ती राजाच्या दरबारात जाते. तिला सगळे अडवतात, ए छोटे तुझं काय काम आहे. अरे मी राजाला सांगायला आली आहे की त्याचं जे नवीन नवीन जे त्यांनी सांगितलं आहे ना, छोट्याशा मडक्यात, छोट्याशा तोंडाच्या मडक्यात मोठा भोपळा, ते प्रॉमिस मी पूर्ण करणार आहे, पण मला थोडी मुदत हवी आहे ना. मग राजाला विनंती करायला चालली आहे, मी रिक्वेस्ट करायला चालली आहे. राजा त्या छोटीकडे बघून एकदम हसतो आणि म्हणतो, अरे ही तर खूपच गोड मुलगी आहे, काय म्हणणं आहे तुझं. तो अगदी प्रेमाने विचारतो, बरं का. ती म्हणते, अहो काही नाही, तुम्ही ती दवंडी पिटवली आहेत ना, मला भाग घ्यायचा आहे आणि मी बक्षीस पण ऐकलं आहे, तुम्ही म्हणे 5,000 मोहरा देणारा सोन्याच्या. मला त्या मोहरा हवेत, पण मला थोडी मुदत हवी. त्याला वाटतं काय ही छोटी मुलगी, ही काय करणार, चला किती हवी आहे मुदत तुला. ती म्हणते, मला कमीत कमी 3-4 महिने तरी लागतील आणि नक्की मी तुम्हाला जमलं नाही जमलं तरी सांगायला नक्की येणार. असं म्हणून ती आपल्या गावात जाते. तिच्या घराच्या त्या छोटीशी झोपडी बजा जे काही घर असतं त्याच्यावर तिच्या आईने वेगवेगळे वेल चढवलेले असतात. कारल्याचा वेल, तोंडल्याचा वेल, भोपळ्याचा वेल, दुधीचा वेल. त्याच्यातल्या भोपळ्याच्या वेलापाशी ती जाते आणि एक छोटूसा भोपळा लागलेला असतो ना त्या वेलाला, त्याच्याजवळ ती घरातलं एक छोटंसं मडकं, ज्याचं तोंड लहान आहे, असं घेऊन येते आणि त्या छोट्याशा तोंडामध्ये छोटासा भोपळा सरकवून देते. त्याच्यानंतर रोज ती त्या वेलापाशी जायची, त्या वेलाशी बोलायची, छान माझ्या भोपळ्याला मोठा कर, लवकर भोपळा कर, लवकर मोठा कर. असे काही दिवस जातात आणि एक दिवस ती बघते ते काय चांगलाच तो भोपळा असा हळूच बघत असते ना तिरक्या डोळ्यांनी, किती मोठा झाला आहे, किती मोठा झाला आहे. चांगलाच मोठा झालेला असतो, जवळजवळ अख्खा भरलेला असतो. बाकीचे पण भोपळे आजूबाजूचे मोठे झालेले असतात. ती म्हणते, चला आता आपली वेळ आलेली आहे. मग ती आईच्या परवानगीने त्या वेलाचं ते भोपळा असतो तो कापते आणि आईला म्हणते, केवढा जोड आहे गं, मला दादाला पण दे ना बरोबर. मग दोघंजणं, तन्वी आणि तिचा दादा, त्या राजाच्या राजवाड्यात जातात आणि ती ठुमकत येते. सगळ्यांना खूप मजा वाटते तिची ना, परकर पोलकं घातलेलं आहे, छान दागिने घातले आहेत, कानात हलते डूल आहेत. आणि ती राजाच्या समोर जाते आणि त्याला म्हणते, बघा तुमचं प्रॉमिस मी पूर्ण केलं. तर म्हणतो, काय या भोपळ्यात बघा, हा भोपळा बघा, मोठा भोपळा या मडक्यात आहे. राजाला विश्वासच बसत नाही. राजा म्हणतो, कसं बघायचं. ती म्हणते, काय आहे त्याच्यात, मडकं फोडूया आपण. राजा म्हणतो, ठीक आहे. ते सांगतो तो की मडकं फोडा. त्याचे जे कोणी पहिरेदार असतात ते येतात, एक मोठं ते दगड असं जोरात ते आपटतात मटकं. ते काय मातीचंच असतं ना, ते पटकन फुटतं आणि आज भला मोठा भोपळा त्याच्यातून बाहेर येतो. राजा खुश जातो. तो म्हणतो, अरे वा, खरीच तू हुशार मुलगी आहेस. एक काम करशील का, तू माझ्या राजवाड्यातच राहायला ये ना आणि माझ्या राजकन्येबरोबर दोस्ती कर, तिलाही थोडी शहाणपण शिकव. ती म्हणते, थँक्यू व्हेरी मच, मला आधी पहिल्या मोहरा देणार आहेत त्या द्या. मी राजकुमारीबरोबर खेळायला नक्की येईन, आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस. पण माझी एक अट आहे की 1-2 दिवस त्याने माझ्याबरोबरही माझ्या गावात आलं पाहिजे. तो म्हणतो, कशाला, इथे छान मजेत आहे ना, ती राजवाड्यात राहते, एवढे दागदागिने, गोड खाणं पिणं, काय कमी आहे तिला. ती म्हणते, नाही, तिला मला शिकवायला खूप आवडेल, माझ्याबरोबर तिलाही खूप मजा येईल. उन्हात तापलं म्हणजे काय होतं, पावसात भिजलं म्हणजे काय होतं, शेतात काम करताना कशी गंमत येते, फुलाला जराही डिस्टर्ब न करता फुलपाखरू कसं हळूच मध काढून घेतं. मुंग्या आणि मधमाशा तुमच्या राजवाड्यात कुठच्या आल्यात,
पण मुंग्या आणि मधमाशा सारख्या सारख्या धावत असतात, मध गोळा करतात, साखर गोळा करतात आणि स्वतःचं स्वतः वारूळ बनवतात. त्यांना कोणी मदतीला लागत नाही ना. पक्ष्यांची भाषा शिकवेन, झाडांशी हितगुज करायला शिकवेन. झाडं किती बोलत असतात आपल्याला, तिला कसं कळणार राजवाड्यात बसून? मी तिला सारं शिकवेन. तुम्ही जराही चिंता करू नका. आणि तुमच्या राजवाड्यातलं गोडगोड खाऊन ती कंटाळली असेल तर माझ्या घरची छानपैकी कांदा भाकरही मी तिला खायला देईन बरं का. ती खायलाही तिला खूप नक्की आवडेल. राजा म्हणतो चल ठीक आहे, मानलं तुला. तो त्याच्या दादाला आणि त्या तन्वीला म्हणतो तुम्ही जा, तुम्ही एवढी लहान मुलं आहात, मी सैनिकाला पाठवतो माझ्या आणि तुमच्या आईबाबांच्या ताब्यात तुमचं बक्षीस देतो. आणि ठरल्याप्रमाणे आज पहिल्या दिवशी तुम्ही माझ्याकडे राहा आणि घरी सांगून या बरं का की आम्ही एक दिवस राहायला येतो आहे. आणि मग पुढच्या आठवड्यात माझी राजकन्या तुमच्याकडे एक दिवस राहायला जाईल. असे काही दिवस जातात. राजकन्याही मोठी होते, ही तन्वीही मोठी होते. आणि मग राजा त्या तन्वीला म्हणतो तू माझ्या दरबारात काम करायला, मी तुला मोठं पद देतो. आणि मग ही छोटूशी चुणचुणीत तन्वी राजाच्या दरबारात मोठ्या दिमाखात सरदार म्हणून वावरते. राजा तिलाही बरंच काही शिकवतो. राजवाड्यात येते तेव्हा दांडपट्टा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, घोड्यावर स्वारी कशी करायची, हत्तीच्या अंबारीत कसं चढायचं, उड्या कशा मारायच्या, एक ना दोन कितीतरी गोष्टी ती आता शिकलेली असते. आपली झाशीची राणी नाही का, त्या पेशव्यांबरोबर शिकते ना तिच्याबरोबर, तशी ही पण शिकते. आणि असा या गोष्टीचा छान एंड होतो. मला वाटते तुम्ही अशी चतुराईची कथा जी असेल ती तर तुम्ही आठवा. पण तुम्ही काय शिकता निसर्गाकडून तेही लिहून काढा ना, एक वाक्य तरी. पाऊस मला काय शिकवतो, तुमच्याकडून काही अपेक्षा न करता बरसत राहतो ना. फुलं तुम्हाला काय देतात, पानं काय देतात, पक्षी काय देतात, प्रत्येकाचं एक ओळ लिहून काढा ना. गेल्याला मी गृहपाठाला विसरले होते ना, एवढं तुम्हाला नक्की जमेल. तुमच्या आईवडिलांची मदत घ्या हवी तर. आणि दुसरी गोष्ट, आजची जी कविता आहे ना ती मी जशी तुमच्या शाळेमध्ये येते तशीच दुसरी एक माझी मैत्रीण आहे, ती पण रिटायर झाल्यानंतर एका सांताक्रूजच्या शाळेमध्ये जाते बरं का. आणि तिने तुमच्यासाठी मुद्दामून कविता पाठवलेली आहे. तिचं नाव आहे उषा. कविता तुम्हाला नक्की आवडेल. आणि चौथीच्या मुलांना तर मला वाटते त्यांना नक्की त्यांचा परिसरचा धडा आठवेल बरं का. बघा आता कसं मी फुलपाखराचा उल्लेख केला ना, त्या फुलपाखराचीच ही कविता आहे. एकदा एका फुलपाखरानं अंडी घातली तुतीच्या पानावर 4. अंडी घातली तुतीच्या पानावर 4. त्यातल्या एका अंड्यातून एक आळी आली सरकत पार. माऊ माऊ नाजूकशी इवलीशी जणू गुंडाळलेलं पान. ती होती भुकेली फारच खुश, ती होती भुकेली फारच झाली खुश. कोळी पानं होती फडशा पाडायला खूप. पानं कुरकन तिच्या आईने ती आळी घातली असणार ना कुठेतरी, ती झाडावर घालतात ना, तुतीच्या झाडावर घालतात, भरपूर पानं असतात अशा ठिकाणी घालतात ना. पानं कुरतडून खाता खाता सरले दिवसामागून दिवस शरीराने वाढता आळीला भरला आळस. डोळ्यावर आली झापड, शरीर झालं जड. आळीला वाटू लागलं हवंसं छोटंसं पण उबदार घर. काढला तिनं अंगातून मग एक चिकटसा धागा. अंगाभोवती फिरवून तिने तयार केला कोश. चिमुकल्या कोशात झोपली चिमुकली आळी. कळलेच तिला नाही दिवस त्यात कसा जाई. झोप झाली आळीची, देऊ लागली आळस. तुम्ही देता ना आळस तसा. बाहेरच्या प्रकाशाची ओढ तिला करू लागली डोळस. कोश फाटला आळीचा चिकट तट अंग. अळोखे पिळोखे देत तिने मोकळे केले अंग. चकित झाली आळी,
चकित झाली आळी अंदा मावेना मनी, सुंदर सुंदर रंगीत पंख पसरी, सुंदर सुंदर रंगीत पंख पसरी, मारी फुला फुलावर भरारी, मारी फुला फुलावर भरारी. नव्हती ती आता आळी, नव्हती ती आता आळी, आळी मिळी गुपचिळी, सुंदर रंगीत पंखांची, सुंदर रंगीत पंखांची, ती बनली होती खुशाल दिमाकरात, फुलपाखरू मखलरी व मखमली, फुलपाखरू मखमली. मला वाटते तुम्हाला सगळ्यांना चौथीच्या परिसराच्या धड्यामध्ये गेलेलं आहे ना, त्याच्यावर ही बेस असलेली कविता आहे. नक्की तुम्हाला आवडेल. तुम्हाला अशा दुसऱ्या एखाद्या पाणी पुरवठा, आणखीन कशा ह्याच्यावर एखादी करता येते एका कविता बघा. नाहीतर मीही तुम्हाला अशी एक कविता, अशीच दुसरी आपल्या शाळेतल्या माझी शिक्षिका एक आहेत त्यांनी पाठवली, तुम्हाला नक्की वाचून दाखवेन पुढच्या वेळेला कधीतरी. धन्यवाद. आता आपल्याला भेटायचं आहे सोमवारी. परवा मी मार्केटमध्ये गेलेले असताना तुमच्यापैकी कोणाचे पालक होते मी काही त्यांना ओळखत नाही, पण त्यांनी सांगितलं बरं का वाई गोष्टी आवडता येतं. मला खूप बरं वाटलं. मला असं वाटतंय असं दुसऱ्याला सांगणं हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. त्याला म्हणतात ॲप्रिसिएशन, त्याला म्हणतात ॲप्रिसिएशन. दुसऱ्याचं ॲप्रिसिएशन केलं तर दुसरे पण आपल्याला ॲप्रिसिएशन करतात. मी तुम्हाला मागच्या वेळेला एक गृहपाठ सांगितला होता ना, मित्रांच्याबद्दल चांगलं लिहा. त्याचं कारणच ते होतं. तुम्ही चांगलं बोला, तुम्हाला चांगलं ऐकू येईल. मला वाटते छोट्याशा तन्वीची गोष्ट आणि फुलपाखराची कविता तुम्हाला नक्की आवडली असेल. धन्यवाद. परत भेटूया सोमवारी. थँक्यू.